अरे बाप रे, सुदाम तर इथं अय सुदाम, काय झालं? लय डोक्याला हात लावून बसला बा. काय झालं? अरे काय सांगू तुला, आता वाटोळच झालं ना. आता काय झालं? मग नेमकी काय झालं वाटोळं? मग अरे ते बघ, त्या पेपरासारखी रद्दी होणार आता सगळ्याची. काय बा याच्यात? अरे कोर्टाने निकाल दिलाय, आता टीईटी पास व्हावंच लागेल, त्याच्याशिवाय शिक्षक म्हणून राहता येणार नाही. नाही तर देणार कोर्ट शाळा घरी पाठवून. अरे यार, सर्व शिक्षकास टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य. ते बघ, आता काय पास व्हायचे आम्ही? आता झालं आमचं वाटोळ. आता निम्म आयुष्य संपलं. बरं झालं राव. काय बरं झालं? टीईटी दिली आणि पास झालो. हा, तू 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 सुटला रे भावड्या या कचाट्यातून. अरे पण मी आताच लागलो ना रे. पण तुम्ही 10-10 वर्ष नोकऱ्या केल्या टेम्पररी. आता तुमच्यासारख्या शिक्षकांचं जरा अवघडच बरं का. अरे निम्म आयुष्य शिकण्यात गेलं. आम्ही कधी अभ्यास केला? आणि आता उरलेलं राहिलं थोडं. आता पगार मिळवायचा का टीईटी पास व्हायची? काहीच ताळमेळ लागेल. अय सुदाम, तू काय टेन्शन न घेऊ. नाही भाऊ, नाही, आता नाही, काही शक्यच नाही. अरे खरं नाही राहिला. तुला आहे ना व्याकरणाला आहे ना मी जरा मदत करतो, अभ्यास करू आणि टीईटी पेपर देऊन टाक, होशील पास. अरे कोणतं व्याकरण सोडायचं आता? अरे आयुष्याचं व्याकरण गुतलं इथं, परीक्षेचं व्याकरण कोण सोडित आहे आता? आता काय खरं नाही राहिलं भाऊ. एक तर ते घरी ते बायको नीट 2 शब्द बोला ना. बाप बोलायचं बंद झाला. तर संस्था चालक एकीकडं तो पैसे मागतो करत. ते संस्था चालकाकडे किती पैसे भरले होते तो? नको विचारू काही भाऊ. 15 लाख रुपये भरले होते जमीन गहाण ठेवून. ह्याला अवघडच झालं गड्या. बरं आता संस्था चालक काही करू शकत नाही तू याच्यावर. बाबा रुपये देणार आहे का माग आता? आणि निम्म आयुष्य गेलं वाया. आता काय करू? अवघड झालं गड्या. ती बायको म्हणली मला आता मागच्याच आठवड्यात, मी जाईन म्हणे आता पोरं घेऊन मी जाते माहेरी. ते पोरग ठेवलंय बाहेर शिकायला, त्याचा खर्च कुठून भरायचा? तुमच्यासारख्या शिक्षकांना म्हणजे आता लयच अवघड झालं गड्या. अरे पण तो जाऊ दे, तू 10 वर्ष नोकरी केलीस फक्त. अरे काही नाही, 20-20 वर्ष नोकरी केली रे टेम्पररी. अरे तो आपला पवार ते 31 मार्चला का काय रिटायर आहे बघ. ना पगार, ना टीटी, ना अनुदान, काहीच नाही. अरे शेवट त्याचा पगार हायस्ट 9,000 झालाय संस्थेने दिलेला. ते बी अवघड झालं बुवा. सांगू नाही मला तर. पण हे बघ सुद्धा तुला सांगतो, असं हारून चालणार नाही ना, असं हार मानून चालणार नाही. 10 वर्ष नोकरी केली, ते असं हार मानून कसं जमायचं? हे बघ टीईटीचा आहे ना अभ्यास कर, होशील पास. एवढं काय? आणि नाही झालं तर संस्था चालकाला म्हणा माहिती पैसे दे बाबा, मी शेती करतो आणि कर शेती बिंदास. तुला मरणच मोठं क्षेत्र आहे. अरे तुला एकट्याला 5 एकर क्षेत्र लय मोठं झालं. अरे आता 15 लाखात आलेल्या बागायती करून टाकायचं सगळं. अरे कसा बोलतो तू मला सांग? अरे समाजाच्या दृष्टीने मी शिक्षक, घरच्या दृष्टीने मी शिक्षक, माझे विद्यार्थ्याच्या दृष्टीने मी शिक्षक. ते माझे विद्यार्थी काही कमवायला लागले आता, आणि मी आता नोकरी सोडून द्यायची म्हणल्यावर काय तोंड दाखवू कोणला? पाहुणे रावळे म्हणते शिक्षक. अरे पाहुणे रावळेकडे जायची सोय नाही राहिली. कधी गेलं का विचारतात काय पाहुणे, कधी पगार चालू व्हायचा? काय सांगू, तोंड लपून खाली येतो. परत पाहुण्याकडे पाऊल नाही ठेवीत. मी किती वर्ष झाले कोणत्याच पाहुण्याकडे गेलो नाही ना सासरोडीला गेलो. मी कोणाच्या लग्नाला सुद्धा जात नाही. कोणत्या तोंडाने सांगू त्यांना? आणि काय सांगू? आणि आता हे शासनाने तर दगड टाकला असा झोपेत. आता नाही, आता काहीच खरं नाही. आता आत्महत्या एवढा सुद्धा येड लागलं काय? अरे नाही. अरे तुला सांगतो, एक दार जेव्हा बंद होतं ना तेव्हा समोर बघ 1000 दार उघडलेले असतात. आणि हे बघ, समाज शेवटी नाव ठेवायलाच असतो. आपलेच तुला सांगतो, आपलेच जवळचे नाव ठेवितात. लोकांचं तर सोडूनच दे. पण हे बघ, लोकांनी नाव ठेवलं म्हणून आपण खचून जायचं आणि आत्महत्या, हे असले विचार काय आणणं बरोबर नाही बरं का. तुला सांगतो, अरे आत्महत्या म्हणजे हा काय शेवटचा पर्याय झाला का? बायकोला समजून सांग, वाटलं तर वहिनीला मी समजून सांगायला येतो, तुझ्या म्हाताराला समजून सांगायला येतो, सगळ्याला समजून. आणि पाहुण्या रावळ्याचा लय विचार करू नको. पाहुणे रावळेत ना सगळे जळकेच असतात. त्यांच्याकडे किती आहे ना हे आपल्यालाच माहिती असतंय. पण ते हे बघ, त्यांचं मनावर घ्यायचं नाही, लोकांचं मनावर घ्यायचं नाही. हा मान्य आहे, आता शेवटी 10 वर्ष झाले तू शिक्षक म्हणून जगतोय. तू हाता घालून कितीतरी विद्यार्थी शिकून गेले, ते मोठे झाले. पण शेवटचा पर्याय आत्महत्या कसा असू शकतो रे? हे सुद्धा हे असं विचार न कर.
लय येडाचे बाबा तुझं. नाही रे बाबा, तुला काय सांगू, अरे बोलणं सोपं आहे. आता ना काम धंदा करता येतात, न शेती करता येते, ना कुठं धंदा टाकू शकतो, ना काय पाव बटर विकू शकतो मी. आता करू काय मी आता? एक काम कर, हे बघा, हे असला विचार आहे ना तू करू नको. पहिली गोष्ट म्हणजे मी आहे ना तुझ्यासोबत, तू काय लोड घेतो? बरं, तू काय करू शकतो सांग. संस्था त्यालाकडे जाऊ. त्याला मी म्हणतो याचं काय आता 10 वर्ष झालेत नोकरी करून, 15 लाख दिलेत ना, 10 लाखच मागे द्या. 5 एकरात 10 लाख रुपयात डेव्हलपमेंट कर आणि बिनधास्त शेती कर. काही टेन्शन घेऊ नको, तुला सांगतो. उगाच हे ना असं मरण्याचा विचार आणून काय होणार? शेवटचा पर्याय मरू. अरे तू मेल्याच्या नंतर माग काय ऐका नाही तुझ्या त्या वहिनीने जगायचं कसं, लेकरा बाळाने जगायचं कसं? आतापर्यंत एवढ्या 10 वर्षाच्या संघर्षात तुला त्यांनी साथ दिली, त्यांनी त्या 10 वर्ष तुझ्यासाठी संघर्षात काढले का नाही? बरं तू त्यांच्या फायद्याचीच बघतोय ना गोष्ट. तू जर शेती केली तर ठीक आहे, थोडे दिवस त्यांना बी वाईट वाटेल, पण आयुष्य संघर्षात घालण्यापेक्षा आपलं स्वतः मालक होऊन जगलेलं बरं ना. बरं, टीईटीचा अभ्यास करू का आता? हे बघ काय कर, तू आहे ना पहिलं सगळ्यात महत्वाचं टीईटी पास होण्यासाठी प्रयत्न कर. तुला काही नोट्स, तुझी रिव्हिजन, तुला अभ्यासासाठी बसवणं, तुझा टाइम टू टाइम तुझा अभ्यास करून घेणं, हे सगळी माझी जबाबदारी बाबा. तू काय टेन्शन घेऊ नको. आणि चल बरं, तू पहिले ना आपल्या संस्था चालकाला भेटून घेऊ आपण. हा हा हा, चल चल आपण ते करू. हा चल, लय टेन्शन न घेऊ. अरे आपण लोकांना ज्ञान देणारे लोक आणि आपणच अशा गोष्टी विचार करायचा म्हणजे कसं जमतं? मार्गच सांग राहिला बरं नाही रे तुझा. काही. हॅलो. नाही 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 नाही, पोर्टलवर जर त्याचं नाव नसेल, पोर्टलवर जर त्याने आपल्या संस्थेचं नाव टाकलं असेल तर इंटरव्ह्यूचा त्याला कॉल येऊ शकतो. पण जर त्याला पोर्टलवरच त्याचं नाव नाही आलं तर कसं काय काम होईल त्याचं? हा नाही नाही नाही, नोकरीचं अवघड झालेलं भाऊ. आता शाळेमध्ये नोकऱ्या भेटणं कठीण झालेलं आहे. हा, आणि त्याची टीईटी आलेली आहे. आता ते टीईटी कोर्टाचा निकाल आलाय. टीईटी पास आहे की तो? नाही ना, मग आता कसं काय होईल? हा ठीक आहे ठीक आहे. हो हो हो, ठेवा ठेवा. हा या 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 भेटायला या. हा हा, नमस्कार सर. काय म्हणता सर, कसं काय आले आपल्याकडं आज? हा, बऱ्याच दिवसांनी चक्कर मारली. शाळा व्यवस्थित चालू आहे ना आपली? व्यवस्थित चालू आहे. हा हा हा. आणि सुनील सर कसं काय आले? काय नाही सर, जरा ते टेन्शन आलं होतं. टेन्शन कशा चालू आहे? अहो ते आज नाही का पेपरला ते ते टीईटीचा निकाल लागलेला होय. हा हा ना, हा ना. आता बघ, आता कोर्टाने तर निकाल दिलाय तसा. हा हा. आता काय होईल आता ते मी तर काही सांगू शकत नाही. निकाल कुठला आहे? दिल्लीचा निकाल आहे, सुप्रीम कोर्टाचा निकाल हा, आहे. आणि आता टीईटी अनिवार्य केलेली आहे त्यांनी. हा, आता हे बघ बरं, तरुण पोरग आहे. हा, बीएड झाला, डीएड झाला, आणि डीएड झाल्याबरोबर आधी टीईटी पास झाला, त्याची ऑर्डर पक्की झाली आहे की नाही? आपल्याकडे डीएडची जागा खाली होती, त्याला परमनंट केलं, पोर्टलद्वारे आला तो. आता तुझी परिस्थिती अशी आहे की आपले जे 8वी 9वी 10वी जे आहे त्याला अजून ग्रँड नाहीये. हा. आपले प्रयत्न चालू आहे, तुला माहित आहे. हा. आता त्याच्यात हे टीईटीचा प्रॉब्लेम आलाय, लक्षात येत आहे का? हा ना. म्हणजे आता ते 20% 40% सुरू व्हायच्या आत आता हे टीईटीचा प्रॉब्लेम आलाय. आता डोक्याला इतका ताण आहे की तुला, आणि तो राम भाऊ शेळकेचं ते पोरग बघ, त्याचं नाव काय आहे ते पवारचा आपला. पवारचा एक आहे, ते शेळकेचा एक आहे. त्यांना आता 8वी 9वी 10वी ऍडजस्ट कसं करायचं? टीईटी पास नाहीये. आता तुमच्या सर्व्हिस झाले 10-10 वर्ष. काय आता माझ्या समोर बी तो प्रश्न आहे, टीईटी पास व्हावा लागेल भाऊ तुला. साहेब कसं शक्य आहे आता टीईटी पास? अरे. काय अभ्यास होईल का आमच्याकडून आता? तसं नाही, आता ते मला माहिती आहे. आता 8-10 वर्ष तुम्ही नोकऱ्या केल्यात, त्या अभ्यासाचा जो फ्लो असतो त्याच्यातून तुम्ही बाहेर पडलात, संसाराला लागलात, मुलं मोठी झालीत, पण तरी देखील तुम्हाला आता एक 4-6 महिने वेळ काढावा लागेल. अरे हे यंग जनरेशन आहे ना तुमच्या बरोबर मार्गदर्शन करायला. हा, आता ते काय डोक्यातच बसत नाही आता, काही वाचन ना अभ्यासन. आता हे काही राहिलंच नाही ना वय आता अभ्यासाचं, परीक्षा द्यायचं. मग आता काय नेमकं डोक्यात काय, नेमकं काय साहेब, करायचं? आता एक तर आत्महत्या, अरे. तर मग सोडून देणं, एवढाच एक पर्याय राहिला आता. नाही 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 नाही, तसं काय डोक्यात घेऊ नका. अरे संकट प्रत्येकाच्या जीवनात चालूच आहे बरं का. संकट कोणाचा पाठलाग करणं सोडत नाही आणि कोणाची हायगाय करत नाही. हो साहेब, तुमचं सारं खरं आहे, पण मला सांगा ना, आता 10 वर्ष वाया गेलेत, हा ते बरोबर आहे. पैसे गेलेत. आता नेमकं मी काय करू बरं? घरदार आता सांभाळायचं वय राहिलं नाही, कारण ते आता ते आम्हाला ते काही विचारित नाही, तिथं किंमत राहिली नाही.
इकडं समाजातही किंमत राहिली नाही. आता TET पास व्हायचं वय राहिलं नाही, आता पैसे राहिले नाहीत, आता व्यवसाय करायचं वय राहिलं नाही. नेमकं करायचं काय, अशा या अर्ध्यात अडकलोय आम्ही. म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतो बरं का सर. हा, बोला, बोला. मी नाही बोलायला पाहिजे तुमच्या दोघांच्या मध्ये, हा. पण तुम्ही संस्था चालक म्हणून हा अशा शिक्षकांचा तुम्ही विचार करायला पाहिजे. म्हणजे यांना जर TET हे पुढे चालून नाही पास झाले, टेम्पररी म्हणून जरी घेतलं तुम्हाला गरज आहे तेव्हा, तुम्ही आता कसं 10 वर्ष यांनी नोकरी केली आपल्याकडे, यांचा पगार पाणी थोडाफार वाढवा, काहीतरी करा, जेणेकरून यांचं हे स्वयंभू उभे राहतील. यांच्या घरची परिस्थिती हालाकीची, यांनी कर्ज काढून आपल्या संस्थेला पैसे भरले, बरं ते पैसे तुम्हाला तर ते मागे नाही मागू शकत. सर सर ऐका सर, संस्थेला एवढं इन्कम आहे का? हा, आपण आपल्या पोरांना 100 रुपयात ऍडमिशन देतो. परीक्षा फी ज्या आहेत आपल्या त्या घटक चाचणी 6 वार्षिक परीक्षा त्याचे 300-400 रुपये घेतो. एवढे याच्यात यांना पगार देणं कसं शक्य आहे बरं? नाही तरी आपण फुलाची पाकळी 4-5 हजार रुपये महिन्याला देतो. तुम्हाला किती आहे सर सध्या? 4,500. 4.5 आहे. मग 5,000 करू शकतो आपण जास्तीत जास्त. आणायचे कुठून पैसे एवढे? पण त्याची उपजीविका कशी भागणार आहे? आता मी तर घरातून घालून तर ते करू शकत नाही ना सर. तुम्ही एक काम करा सर, एक 4-6 महिने वाटलं शाळेत नाही आलं तरी चालेल बरं का, पण तुम्ही 4-6 महिने अभ्यास करा TETचा आणि ते पास व्हा. आणि नसेल तुम्हाला जमत तर मग आमच्याकडे दुसरे पोरं पण माझ्याकडे तपी पडलेली आहे, दुसरे पोरं आहेत, त्यांना आम्हाला जॉईन करून घेता येईल. नाही जर काही जमलं तर सर त्यांचे पैसे थोडेफार तेवढे पैसे परत देता आले तर. थोडेफार लय म्हणजे 8-10 वर्षापासून आम्ही तुम्हाला सांभाळलं आणि तुम्ही पैसे मागताय वय. हा, तुमचे 10 लाख तुम्हाला पगार दिला ना आम्ही, दिलाय का नाही? पण साहेब आता समजा नोकरी सोडायची म्हणल्यानंतर पैसे, हे तुम्ही लहान तोंडी मोठा घास घेतलाय तुम्ही, आता इथून निघा. पैसे काही मिळणार नाही साहेब ऐका ना. कुठं पैसे मागायला आलेत लगेच. साहेब तूच म्हणला का बस कर म्हणून? काळजी नको करू, मी आहे ना. तुला म्हणलं ना आपण अभ्यास करू, मी तो अभ्यास घेते आणि जाऊ दे. असं 10 वर्ष तो पोरांना शिकेलय तू किमान. अरे सुधा, मला आता आत्महत्याच, दुसरा काही पर्याय राहिला नाही. टायमिंगला. नमस्कार. नमस्कार नमस्कार. लय महत्वाचं काम घेऊन आलोय बघा. अरे बोल ना मग. काय नाही, ते तुमचे जावई जरा मंत्रालयात आहेत ना, हा 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 आणि ते आता प्रत्येक शिक्षकाला TETची परीक्षा अनिवार्य आहे ना. हा 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 तर मग ते TETचा पेपर जरा काही मॅनेज करता आला तर आपला सुदामचा तर तेवढं बघायचं होतं. आपण केलं असतं थोडंफार मॅनेज मागं पुढं. हा का? आणि तुमचे जावई होत्यात म्हणले काम, असं ऐकलं होतं बाबा. बर 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 बर, नाही करून टाकू ना मग. बोलता का मग जा? हा हा कधी पण. हो होईल का? 100% किती लांब लांब ओळखीत आपल्या. किती कसं द्या? काही देणं घेणं का? हा काय नाही ते आपलं 50-60 हजार देऊन टाका. 50. एवढे सध्याचा भाव चालू आहे, पास करणं म्हणजे सोपं नाहीये. ते झालं, पण पगारच 4.5 आहे याला. 50,000 येणे आपल्या आयुष्यात नाही पाहिले हो. आयुष्याचं कल्याण होईल, वरती पैसे द्यावा लागते. मग आम्हाला वाटलं 5-10 हजाराच्या आत होईल. हा ना, तेवढं 5-10 हजार ते चहालाच बसावं लागते तेवढे पैसे. बघू तसं मग निर्णय सांगू आम्ही, नाही का? पैसे जमा करतो. बघू तो लयच कमी असले तर थोडेफार करू ऍडजस्ट. हा तरी पण होऊन किती होते का 40,000 ऍडजस्ट? एवढेच हा म्हणजे 10,000 काम बघा होत असलं तर. 10,000? अरे शिक्षक व्हायचं, शिक्षक शिपाई नाही व्हायचं. चल निघ, आले शिक्षक व्हायला. नाहीच व्हायचं ना. मला भेटू नको. न काळजी करू, मी आहे ना. आपण परीक्षाच बघू. चल. हा आलंय पाहिलंय मी, वाचलंय ना बाबा तेच. ठीक आहे. हा चल, काय नाही, ठेवतो. काय हो, काय झालं? काय नाही ग, ते पेपरला आलंय ना, आता शासनाने TET कंपल्सरी केली. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. ते निकाल वाचून सारी मानसिकताच खराब झाली. संस्था चालकाला भेटायला गेलो होतो. साहेब काहीतरी त्यातून मार्ग काढतील की आम्ही लढू, काहीतरी माफ करू, काहीतरी. तेही जमलं नाही. त्यांनी हातवर केले. ते म्हणले तुम्हाला पासच व्हावं लागेल, नाहीतर मग सोडून द्यावं लागेल. काय म्हणलं सोडून? मग आता काय करणार आहे मला सांग ना तू. आता या अर्ध्या वयात मी आता काय परीक्षा पास होणार का? अभ्यास करत बसू आता ना, अभ्यास करूनही पास होईल याची गॅरंटी काय? मग नोकरी सोडणार आता?
अहो तुम्ही नोकरीला होते म्हणून माझ्या घरच्यांनी माझं लग्न तुमच्या बरोबर लावून दिलं ना. मला ते जमणार नाही. नोकरी तुम्हाला सोडता येणार नाही. अहो काय म्हणतील माझ्या घरचे? हा, माझ्या बहिणींचे नवरे सगळे चांगल्या नोकरीला आहेत आणि तुम्ही आता नोकरी सोडणार? अजिबात नाही. अरे मग तू तू तरी सांग, मी काय करू आता? मी अभ्यास करून मी आता पास होऊ शकतो का या वया? बरं पैसे मागितले तर संस्था चालकाने सरळ हातवर गेले. ते म्हणजे तुम्हाला इतक्या दिवस पोहोचलाय, पगार दिलाय, पैसे परत देऊ शकत नाही. तर आई वडिलांना काय सांगू आता? काय ते आता बाबाला आणि त्यांना तर काय सांगायला मला तोंडच राहिलं नाही. एकटी म्हटलं तू आधार असशील, तू थोडं समजावून घेशील, तू थोडं सांगशील का काही दुसरं करू आपण. तर तू हे असं करायला लागले नंतर आता मी नेमकं काय करायला पाहिजे? असं करायला लागली म्हणजे मी तुम्हाला एकच सांगते, तुम्हाला नोकरी सोडता येणार नाही. अरे पण त्या 2 आणि 5 हजाराच्या नोकरीत काय आता भविष्य होणार आहे का आपलं? मला सांग ना. अहो तुम्हाला एवढा पगार आहे, त्याच्यात तुम्ही इस्त्रीचे कपडे घालता आ? आणि मला वर्षभर साड्या सुद्धा घेत नाहीत, तरी मी काही बोलत नाही. एवढा संघर्ष केलाय. हा, तुझं खरंय ग. मला पगार असतील काय तर तुला साडी घेऊ कुठून, मला कपडे घेऊ कुठून आणि त्या पोरांना कपडे घेऊ कुठून? तुझं सगळं खरंय पण मी काय करू काय? तू सांग ना मला. मला आता फाशी घेतल्याशिवाय पर्याय राहिला नाही आता. तुम्हाला सांगते, ते आत्महत्या वगैरे ना, त्या तशा धमक्या मला अजिबात द्यायच्या नाही आणि तशी भीती घालायची नाही. परीक्षा द्यायची आणि पास व्हायचं. बरं ठीक आहे, चल मी पाहतो काहीतरी. काहीच पर्याय राहिला नाही आता आयुष्यात. काहीच करू शकलो नाही कोणासाठीच. काही अर्थ नाही आता. चला आता शेवटचा पर्याय एकच. सगळं संपलंय आता. अरे अरे सुदाम, काय झालं तुला? आणि दावण ते ना, काय चाललंय काय तुझं? काही नाही, काही नाही. अरे काय दाव हे काय चाललंय तुझं? हा, काय मास्तर? हा, असं असतोय? तुम्ही चोर म्हणा, दरोडेखोर म्हणा, पण मास्तर म्हणू नका. आता आता काय झालं तुला अशी वेळेस? अरे झालं काय बाबा? हा, फार या शेवटच्या टोकाला तू गेला. हा, संपलं जीवन, निरर्थक झालं आता. असं झालं काय नेमकी? शून्य झालंय, शून्य शून्य आता. असं निराश होऊ नको. अहो आता एकच पर्याय राहिला आता, एवढाच. कारण आता असं झालंय, ती टीईटी पास होऊ शकत नाही, घरचे सांभाळायला तयार नाही, समाज जगू देईना. आता काहीच राहिलं नाही आता. हे बघ, असं खचून जाऊ नको. अरे सारं गाव तुला मास्तर म्हणून बोलत की नाही? आई बापाने किती आशा लावली तुझ्याकडं, आणि ती पोरगी हा इतक्या लांबून आले तुझ्या घरी. तुझी आशेवर आले की नाही सांग बरं? हा, आणि त्या पोरीच्या बापाने काय पाहून दिलं तुझ्याकडं? आता अशा अर्धावर याच्या दर गेला, ते लेकरांनी काय करू सांग तुझ्या माग? हा, चांगलं वाटलं का त्या तिच्या बापाला तरी? आणि तिने कोणाकडे पाहिजे? होय, संपलं आता. हा बाय, नोकरी म्हणजे काय सारं नाही. ऐक, रडू नको. अरे ऐक बाबा, तुझ्या आई बापाने लय कष्ट करून तुला शिकलेलं मी पाहिलंय माझ्या डोळ्याने. हा बाय, नोकरी जरी गेली ना, काही होऊ दे, तर एवढी मोठी शेती ना, शेवटी डेव्हलप कर ना. शासन ना आता त्याला अनुदान देतंय, चांगलं फळबाग कर, काहीतरी कर ना चांगलं. असं खचून जाऊन आणि असं शेवटचं टोक असं येत असते बरे बाबा. हा, स्वतःला असं आत्महत्या नामक अमुक करून जमत असतं का? अरे आपण उलट तुम्ही पिढी घडणारे लोक आहेत. हा, तुम्ही समाजाच्या पाया आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांना घडवतात. उद्याचे विद्यार्थी कलेक्टर होते, काही डॉक्टर होते, काही वकील होते, ना काही व्यावसायिक होतात. सगळ्यांनाच नोकरी मिळते का सांग? आई वडिलांचं स्वप्न तुला पूर्ण करायचंय. ते लेकरू आलंय दुसऱ्या गावावरून तुझ्याकडं. हा, आता एकच वर झालं नाही लग्न होऊन तुझं, खरं सांग. आणि ते लेकरं कोणाकडे पाहायचं? तुझं असं जर केलं आणि आम्ही कोणाकडे पाहायचं? आम्ही साऱ्या गावाला, साऱ्या पोरांना तुझं उदाहरण देतो. बघा, कष्टातून बापाने शिकलं आणि हा माणूस बीएड होऊन शिक्षक झालाय. होईल आज नाही तर उद्या होईल. दम खाय जशी. अरे सुदाम, तुला लाज बीज वाटते का नाही? अरे गावातले पोरं मला सांगत होते सुदाम दावा घेऊन गेलाय. अरे तुला काही अक्कल बिक्कल आहे का नाही? कारण मी नोट्स घेऊन गेलो होतो याच्या घरी. वहिनी म्हणली हे घरी नाही,
गावातल्या पोरं म्हणले तो दावा घेऊन गेलाय. अरे बाबा मी बी आता रानातून चाललो तर हे दिसतं इथं रडत होता आणि हे दावण ते आता काय सांगावं तुला मी. हा आता असं करत असतो एवढं शेवटचं टोक घेत असतो वरी. हा आयुष्य हे आयुष्याचं कसं जगलं पाहिजे. हा आयुष्य एकदाच का नाही माणसाचं. खरं सांग बरं तू. ए सुदाम, आता दावा नाही, पुस्तक हातात घ्यायचं. हे बघ आता रडायचं नाही. आता फक्त लढायचं.